तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 29 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्या पार्थ एकत्र कॉफी घेत असतात. काव्या म्हणते, पार्थ, माझं परीक्षेचं सेंटर आले, मला तुम्ही सोडायला याल का? पार्थ, मला मनातलं सगळं तुम्हाला सांगायचंय. मला काय वाटतंय, मी हे सगळं आत्तापर्यंत का लपवून ठेवलं हे सगळं सांगायचंय. पार्थ, तुम्ही जर मला सोडायला आलात ना, तर हा प्रवास चांगलं निमित्त असेल आपल्यातलं नातं अजून घट्ट करण्याचं. पार्थ काव्यासोबत जायला तयार होतो. तर इथे नंदिनी, जीवा चित्राच्या लग्नासाठी येतात. ते चित्राचं कन्यादान करतात. चित्रा म्हणते, आता तुमच्या दोघांसारखं माझं नातं सुद्धा खूप छान होईल, खूप बहरेल. मला असंच नातं हवं होतं. जीवा म्हणतो, नवरा बायकोच्या नात्यामध्ये फक्त नवरा बायको नसतात, तर अजून 2 गोष्टी असतात, आणि त्या म्हणजे प्रेम आणि गैरसमज. जीवा एवढं छान बोलतो की त्यामुळे नंदिनीचा सगळा गैरसमज दूर होतो. आता काव्या हळूहळू का होईना पार्थच्या मनात जागा मिळवते. पण काव्याबद्दलचे सगळे गैरसमज पार्थच्या मनातून कसे जातील, तो काव्याचा स्वीकार कसा करेल हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की नंदिनीला चित्राचा फोन येतो आणि तिला कळतं की आपल्या आनंद निवासच्या अकाउंटमध्ये 5,00,000 रुपये फंड्स म्हणून जमा झालेत. नंदिनीला आश्चर्य वाटतं. ती विचार करते की एवढे पैसे आले तरी कुठून. तेवढ्यात तिथे नंदिनीची आई येते. नंदिनीची आई म्हणते, नंदिनी, हे पैसे कुठून आले विचार करतेस ना? हे बघ, 50,000 लोकांनी पैसे दिलेत. नंदिनी म्हणते, आई, 50,000 लोकांनी पैसे दिलेत? पण मी अशी कुठली ॲड केली नव्हती, मग कसं काय पैसे आले? आई मोबाईल दाखवतात आणि जीवाचा तो व्लॉग दाखवतात. आई म्हणतात, इथून आलेत. नंदिनी तो व्लॉग बघते. जीवाने आनंद निवाससाठी फंड्स हवेत म्हणून अपील केलं होतं आणि लोकांनी जीवाच्या एका शब्दापुढे लगेच पैसे जमासुद्धा केलेले असतात. आई म्हणते, नंदिनी, 19 दिवस जीवा तुझं मन जिंकण्याचा प्रयत्न करतायत ग, तुझा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतायत, पण ते जिंकू शकले नाही. आणि तिथे 50,000 अनोळखी लोकांचा विश्वास त्यांनी कमावलाय. नंदिनी, काय असतं ना, बाहेरच्या लोकांना कधी कधी आपली पारख होते, पण घरचे लोक तेच चाच पडत बसतात. तुझा विश्वास कमवण्यासाठी जीवा धडपडतोय. मला माहिती आहे वेळ लागेल, पण तो तुझा विश्वास मिळवेल. नंदिनी, जीवा तुझ्यासाठी एवढं सगळं करतोय, तू त्याचा जरा तरी विचार कर. नंदिनी जीवाचा विचार करायला लागते. जीवाची धडपड, त्याचं बोलणं, त्याचं वागणं तिला सगळंच आवडत असतं आणि ती पुन्हा जीवाच्या प्रेमात पडत असते. तर इथे रम्या, पार्थ प्रेझेंटेशन देत असतात, पण समोरच्या क्लायंटला ते प्रेझेंटेशन अपूर्ण वाटत असतं, अर्धवट वाटत असतं. रम्या पुन्हा पुन्हा प्रयत्न करून त्यांचं प्रोजेक्ट कसं पूर्ण आहे, त्यांच्या प्रोजेक्टमध्ये काहीच कमी नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न करते. आणि काव्या तिथे येते. काव्या पार्थला आवाज देत असते, डबा आणला हे सांगत असते, पण पार्थ कामामध्ये खूप बिझी असतो. काव्या डबा घेऊन डायरेक्ट आतमध्ये येते. ती कॉन्फरन्स रूममध्ये आलेली बघून रम्या खूप चिडते. रम्या काव्याला म्हणते, इथे मीटिंग चालू आहे, तुला कळत नाही आहे का? बिझनेस मीटिंग आहे, सिरियसनेस कळतो का तुला जरा तरी? आणि म्हणे IAS बनायला चालली आहेस. क्लायंट विचारतात, काव्या देशमुख, तुम्ही IASची परीक्षा देताय ना? आम्ही परवा तुमचा व्हिडिओ पाहिला. तुम्ही पार्थ देशमुखांच्या मागे किती छान उभे होतात. काय तुम्ही बोललात आणि त्यांना सपोर्ट केलात. डॅशिंग काव्या बघायला मिळाली. काव्या म्हणते, अहो, मी इतकं मोठं काही केलेलं नाही आहे, आणि काय ना, इतर बायका जे करतात ना तेच मी केले. सॉरी, मी डिस्टर्ब केलं, पण जेवणाची वेळ झाली होती. पार्थ म्हणतो, मी येतो थोड्या वेळाने, तुम्ही बाहेर बसा. काव्या तिथून बाहेर जात असते आणि काव्याच्या कानावर काही शब्द पडतात. क्लायंट म्हणतात, आम्हाला ही कन्सेप्ट नाही आवडलेली, अर्धवट काहीतरी वाटतंय. म्हणजे सगळ्यांसाठी रूम्स आहेत, लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी आणि घरी काम करणाऱ्यांसाठी, पण तरी काहीतरी अपूर्ण वाटतंय. काव्या पटकन पुढे येते. काव्या म्हणते, मी आहे ना, मी तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते. मी पार्थ देशमुखांचं आयुष्य आणि हे प्रोजेक्ट पूर्ण करू शकते. रम्या ओरडते. रम्या म्हणते, तू स्वतःला कोण समजतेस ग? इथे मीटिंग चालू आहे. मीटिंगमध्ये असं कसंही बोलता येत नाही. जरा नियम असतात, एटिकेट्स असतात. तुला जरा पण कळत नाही का? पार्थ म्हणतो, रम्या थांब जरा. पार्थ काव्याला म्हणतो, पार्थ देशमुख, सांगा मग, अपूर्ण राहिलेलं कसं पूर्ण कराल तुम्ही?
पार्थने आपलं पूर्ण नाव घेतलं, त्याच्यामध्ये पार्थ देशमुख असं नाव आले. काव्याला खूप छान वाटतं आणि काव्या आपले विचार मांडायला लागते. तर इथे नंदिनी जीवासाठी नाश्ता आणते, त्याला पोहे देते आणि जीवाला थँक्यू म्हणते. जीवाच्या मॅजिकमुळे 5 लाख रुपये फंड जमा झाले, त्यासाठी थँक्यू म्हणते. जीवा म्हणतो, नंदिनी अगं तुला प्रॉब्लेममध्ये मी नाही बघू शकत आणि म्हणून मी हे केले. नंदिनीला आठवतं की चित्राने आपल्याला सांगितलं होतं की तिचं कन्यादान जीवा आणि नंदिनीने करावं. नंदिनी जीवाला म्हणते, जीवा एक छोटंसं रिक्वेस्ट होती, कराल का तुम्ही? जीवा म्हणतो, करणार. तू रिक्वेस्ट करू नको, तू फक्त सांगायचं आणि मी करणार. नंदिनी म्हणते, चित्राच्या लग्नाला याल का तुम्ही? जीवा खूप खुश होतो. तो नंदिनीला पोहे खाऊ घालतो आणि पाण्यात खूप खेळतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. तर इथे काव्या तिचं मत सांगते. घराच्या प्रोजेक्टमध्ये सगळ्यांसाठी काही ना काही आहे. लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी, काम करणाऱ्यांसाठी. पण जी घरातली बाई आहे तिच्यासाठी स्पेशल रूम नाही आहे. रम्या म्हणते, तिच्यासाठी कशाला हवी आहे स्पेशल रूम? संपूर्ण घर तर तिचंच आहे ना, कधी येऊ जाऊ शकते ती. काव्या म्हणते, नाही, वृद्धांसाठी देवघर आहे, लहान मुलांसाठी प्ले एरिया आहे, माणसांसाठी म्हणजे जे घरामध्ये काम करणार आहेत त्यांच्यासाठी वर्क प्लेस आहे. पण जी घरातली बाई आहे तिला पण स्वतःची रूम हवी. ती सगळा थकवा वगैरे विसरून त्या रूममध्ये हवं ते करू शकेल अशी रूम. काव्याला काय वाटतं ती सगळं सांगते. सगळ्यांना काव्याची आयडिया आवडते. सगळे म्हणतात, ही आयडिया चांगली आहे, पण आता या नवीन प्रोजेक्टचं नाव काय ठेवायचं? काव्याला नवीन प्रोजेक्टसाठी नावसुद्धा सुचतं. काव्या म्हणते, इंद्रधनुष्य, आणि टॅगलाईन ही असेल की 7 रंग 7 रूम असलेली इंद्रधनुष्य. सगळ्यांना काव्याची ही आयडिया आवडते, काव्याचं ते नाव आवडतं, टॅगलाईन आवडते. सगळे काव्याचं तोंड भरून कौतुक करतात. पार्थसुद्धा काव्याचं कौतुक करतो. काव्याला खूप आनंद होतो. तर इथे मानिनी देवाकडे जीवासाठी प्रार्थना करत असते आणि तेवढ्यात तिथे जीवा येतो. जीवाला बघून मानिनीला खूप चांगलं वाटतं. जीवा मानिनीशी गप्पा मारत असतो. तो भोजपुरी कसा शिकलाय, तिथे काय काय चालू आहे सगळं सांगतो. मानिनीच्या डोळ्यात पाणी येतं. मानिनी म्हणते, जीवा तुला वॉचमन सोबत राहावं लागतं, उघड्यावर आंघोळ करावी लागते, मला नाही आवडत रे हे सगळं. जीवा मानिनीला समजावतो आणि तिच्या चेहऱ्यावरती हसू आणतो. मानिनी जीवाला म्हणते, जीवा अरे तुझी खूप आठवण येते रे मला. मी तुला फोन केला ना तर रडेन अशी भीती वाटते, त्यामुळे मी तुला फोनसुद्धा करत नाही. तुझे व्लॉग बघत असते, पण ते व्लॉग बघत असताना मलाच त्रास होतो. मानिनी बोलता बोलता जीवाच्या तोंडाकडे निरखून बघते आणि तिला कळतं की जीवाला ॲलर्जी झाली होती. ती जीवाला म्हणते, जीवा तुला ॲलर्जी झाली होती? खरं खरं सांगायचं. जीवा आधी खोटं खोटं सांगत असतो, पण नंतर मानिनी खरं पकडते. जीवाने प्रॉन्स खाल्ल्यामुळे ॲलर्जी झाली